भांडूपच्या फरीदनगरमध्ये घराचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे। मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी सध्या दाखल झालेत। तर भांडूपमधली ही थेट दृश्य आपण बघतोय। या ठिकाणी घराचा काही भाग कोसळला, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। लोक परिसराच्या फरीदनगर परिसर आहे आणि ते बघू शकता तुम्ही की जे ग्राउंड प्लस वन होता ते वरचा भाग जे काही कोसळलेला आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही आहे। फायर ब्रिगेड आणि पोलीस जे घटनास्थळी दाखल झाली आहे। एकंदरीत जे वरचा भाग आहे त्याला काढण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे आणि आतापर्यंत कुठलीही प्रकारची जीवितहानी झालेली नाही आहे। आणि जे स्थानिक लोक आहेत त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे। ते लोक बाहेर निघालेले आहेत घरातून आणि जे आजूबाजूच्या रूम आहे ते पण दुर्घटनाग्रस्त आहे। त्यांच्यामध्ये पण लोकांना काढण्याचं काम जे सुरू करण्यात आलेलं आहे आणि फायर ब्रिगेड आणि पोलीस जे घटनास्थळ तुम्ही बघू शकता की वरचा जे भाग आहे ते बेड आहे ते बेड पण खाली येण्याची शक्यता आहे। अशा प्रकारचे एकंदरीत जे भाग आहे सगळे भाग खाली येत आहे आणि फायर ब्रिगेड इथे आलेलं आहे। ते काढण्याचे काम जे आहे मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आलेलं आहे। कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही आहे आणि फायर ब्रिगेड आणि पोलीस जे आहेत घटनास्थळी दाखल झालेली आहे। लोकांच्या बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे आणि आजूबाजूचे जे रूम आहे त्यांनामध्ये सुद्धा काळजीसाठी खाली करण्यात आलेलं आहे। त्यामुळे मुंबई।